Hello students, I am your teacher Apurva Ghole from Sham Sharda Vidya Mandir, Sikandarpur. In the previous video, we have seen our natural resource, water. Now in this part, we are going to study land and the process of soil formation. So, I think we are ready now. Let's start. See on page number 5. Can you tell? तुम्ही सांगू शकता का? इथं काही क्वेश्चन्स दिलेत, त्यांचे आन्सर्स देण्याचा तुम्ही स्वतःहून प्रयत्न करायचा आहे. सी हिअर लँड. लँड म्हणजे काय? जमीन. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन्स, सॉइल, बिग रॉक्स. ही जमीन कशापासून बनलेली असते? तर जमिनीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे दगड दिसतात, माती दिसते, वाळू दिसते. आणि ही जमीन सर्व ठिकाणी सपाट असते का? नाही. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. इट इज हिली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट इन अदर्स. जमीन सर्व ठिकाणी फ्लॅट नसते, तर काही ठिकाणी ती हिली म्हणजे डोंगराळ असते. ऑल टेरेस्ट्रियल ॲनिमल्स इन्क्लुडिंग मॅन लिव्ह ऑन लँड. सर्व भूचर प्राणी, ज्याच्यामध्ये माणूस पण आला, ते सर्व जमिनीवर राहतात. सम टेरेस्ट्रियल्स डिग ब्युरोज इन द ग्राउंड फॉर शेल्टर. राहण्यासाठी काही भूचर प्राणी काय करतात, तर ते या जमिनीमध्ये बीड तयार करतात. याचाच अर्थ काय झाला? दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड. त्यांनी स्वतःची गरज भागवण्यासाठी या जमिनीचा वापर केला. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस अँड रोड्स. त्याच पद्धतीनं आपण देखील शेती करण्यासाठी, घरे आणि रस्ते बांधण्यासाठी या जमिनीचा वापर करतो. वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड. आपण जंगलामध्ये असणाऱ्या प्राण्यांचा आणि झाडांचा देखील वापर करतो, आणि ह्या सर्व गोष्टी पण जमिनीवरच वाढतात. द मिनरल्स, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस ऑब्टेन फ्रॉम दी अर्थ आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. याच जमिनीमधून मिळणारे जे मिनरल्स, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस आहे, ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. याचाच अर्थ काय झाला? इट मीन्स दॅट लँड इज अन इम्पॉर्टंट रिसोर्स. जमीन ही एक महत्त्वाचे स्रोत आहे. पण नेमकं ही जमीन कशापासून बनलेली आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्याला नेक्स्ट पेजवर इथे एक छोटा एक्सपेरिमेंट दिलेला आहे. काय करायचंय, तर एक ट्रान्सपरंट अशी प्लास्टिक बॉटल घ्यायची आहे. ट्रान्सपरंट म्हणजे काय? ज्याच्या आरपार आपण पाहू शकाल. बिस्लरीची एखादी नॉर्मल बॉटल जरी घेतली तरी चालते. काय करायचं, तिचा जो अप्पर टॅपरिंग पार्ट आहे त्या बॉटलचा, अप्पर टॅपरिंग पार्ट म्हणजे वरचा निमुळता भाग, तो कापून टाकायचा. आणि जो खालचा उरलेला पार्ट आहे, लोअर पार्ट ऑफ दी बॉटल, त्याच्यामध्ये हँडफुल ऑफ सॉइल म्हणजे एक मुठभर माती, काही दगड, वाळू, वाळलेली पानं आणि पाणी, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. आणि स्टर द मिक्सचर थॉरोली अँड पुट इट असाइड. आणि ते जे मिश्रण असेल त्याला व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचंय, स्टर करायचंय आणि ते बाजूला ठेवून द्यायचंय. ऑब्झर्व इट द नेक्स्ट डे अँड आन्सर. आणि दुसऱ्या दिवशी त्या मिश्रणाचं ऑब्झर्वेशन करायचंय आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक नाव. जे बॉटलमधलं मिक्सचर आहे ते सध्या कसं दिसतं? साधारणतः अशा प्रकारे ते दिसायला हवं. ओके. डू यू सी लेयर्स इन इट. तुम्हाला या मिश्रणामध्ये आता लेयर्स म्हणजे थर दिसत आहेत का वेगवेगळे? व्हॉट इज सीन इन द डिफरंट लेयर्स फ्रॉम टॉप टू बॉटम. जे वरून खाली, टॉप टू बॉटम, जे वेगवेगळे लेयर्स आहेत, त्या प्रत्येक लेयरमध्ये तुम्हाला काय काय दिसतं ते सांगायचंय. सी, टॉपला सगळ्यात टॉप मोस्ट म्हणजे सर्वात वरची जी लेअर आहे त्यात तुम्हाला ड्राय लिव्स दिसतील, त्याच्यानंतर सॉइल, सँड, पुन्हा स्मॉल स्टोन्स दिसतील आणि सगळ्यात शेवटी तळाला हे बिग स्टोन्स दिसतील. द लँड ऑन अर्थ ऑल्सो लुक्स लाईक दिस. आणि आपल्या पृथ्वीवरील जी जमीन आहे ती देखील यासारखीच दिसते. तुमच्या घराच्या शेजारी जर कुठं पाईपलाईनसाठी खड्डे खोदण्याचं काम चालू असेल, तर त्या खोल खड्ड्यांचं एकदा निरीक्षण करा. तुम्हाला आपल्या जमिनीमध्ये असणारे हे जे वेगवेगळे लेयर्स आहेत ते दिसू शकतील. नाव सी हिअर. इफ लँड हॅज मॅच्युअर सॉइल, द टॉप मोस्ट लेअर इज फॉर्म्ड बाय द डिकम्पोजिशन ऑफ द रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. मॅच्युअर सॉइल या शब्दाचा अर्थ काय होतो, तर अशी सॉइल जिचे वेगवेगळे लेयर्स आपण सहजपणे पाहू शकतात, त्याला आपण परिपक्व सॉइल असं देखील म्हणतो.
तर ही जी मॅच्युअर सॉईल आहे तिची सगळ्यात वरची जी लेअर आहे तर ती प्राणी आणि वनस्पती यांच्या कुजण्याच्या प्रक्रियेपासून म्हणजेच डिकम्पोजिशन पासून तयार झालेली असते. म्हणजे त्याच्यामध्ये कुजलेले वनस्पती आणि प्राणी तुम्हाला आढळून येतील. आणि या लेअरला, ह्या सर्वात वरच्या लेअरला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज ह्युमस. ह्युमस इट इज युजली फाउंड इन डेन्स फॉरेस्ट. आणि सहसा हे ह्युमस जे आहे ते जी घनदाट वने असतात तिथे आढळून येतं. The land below this is full of sand, soil, small stones, worms and insects. त्याच्या खाली, ह्युमसच्या खालची जी जमीन असेल त्याच्यामध्ये काय दिसेल तुम्हाला? तर त्याच्यामध्ये वाळू असेल, माती असेल, लहान दगड असतील, वर्म्स असतील, इन्सेक्ट्स म्हणजे कीटक असतील. इथं शेजारी लेयर्स ऑफ लँड दिलेत. सर्वात वरची लेअर जिथे कुजलेले वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष असतील त्याला आपण ह्युमस म्हणतो. त्याच्या खालची जी लेअर आहे ती सॉईल आहे, इमॅच्युअर सॉईलचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लहान लहान दगड दिसतील, वाळू, माती हे पार्ट, वर्म्स, इन्सेक्ट पण असतील त्याच्यामध्ये. सॉईल अँड पीसेस ऑफ बेड रॉक आर फाउंड बिलो धिस लेअर ऑफ लँड. बेड रॉक म्हणजे काय? भक्कम पाया. ह्याला आपण बेड रॉक असं म्हणतो. आणि ह्याचे जे काही पीसेस असतील, तुकडे असतील, ते तुम्ही त्याच्या वरच्या लेअरमध्ये पाहू शकतात. बेड रॉकचे पीसेस आणि माती असलेले हा जो लेअर असेल तर त्यातली सॉईल कशी असते? इमॅच्युअर असते, अपरिपक्व असते. फर्दर बिलो धिस लेअर द प्रोपोर्शन ऑफ सॉईल डिक्रीजेस अँड दॅट ऑफ रॉक इन्क्रीजेस. आणि ह्या इमॅच्युअर सॉईलच्या खालचे जे लेअर आहे तिथं काय होतं? हळूहळू जे सॉईलचं प्रमाण आहे ते काय होतं? ते कमी कमी होत जातं. आणि जे रॉकचं प्रमाण आहे ते काय होतं? वाढत वाढत जातं. द मेन मिनरल्स. आणि ह्या लेअरला दिस इज द लेअर ऑफ बेडरॉक. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? बेडरॉक. सी हिअर, दिस इज द लेअर ऑफ बेडरॉक, जिथं सॉईल खूप कमी प्रमाणात प्रेझेंट असते आणि दगड जे आहेत, रॉक्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात असतात. द मेन मिनरल्स इन द सॉईल आर डिराइव्ड फ्रॉम दिस रॉक्स. आणि याच रॉक्स पासून आपल्याला त्या सॉईलमध्ये जे काही मिनरल्स आहेत ते भेटतात. दॅट इज वाय सॉईल इज इन डिफरंट रिजन्स इज डिफरंट. आणि त्याचमुळं वेगवेगळ्या भागातील जी सॉईल आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची असते. कारण त्या ठिकाणी जे बेडरॉक्स आहे त्यांच्यातले जे मिनरल्स आहेत ते पण वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. द कलर अँड टेक्स्चर ऑफ सॉईल आर बोथ डिटरमाइंड बाय द बेडरॉक. आणि हा जो बेडरॉक आहे त्याच्यावरूनच त्या मातीचा कलर, म्हणजे लाल माती आहे का काळी माती आहे, तिचा पोत म्हणजे ती फर्टाईल आहे, ती किती प्रमाणात पाणी धरून ठेवू शकते, बारीक पार्टिकल्स आहेत का त्याच्यातले पार्टिकल्स हे मोठाड आहेत. तर या सर्व गोष्टी म्हणजे काय? टेक्स्चर ऑफ सॉईल, हे सर्व त्या सॉईलमधले जो त्या लँडमधला जो बेडरॉक आहे तो डिसाईड करतो. तर हे सगळे काय झाले? दिस इज पिक्चर ऑफ लेयर्स ऑफ लँड. हे आपल्या जमिनीतले वेगवेगळे थर आहेत. नाउ सी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, दॅट इज द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन. मला सांगा, लँड आणि सॉईल या दोन गोष्टी सेम आहेत का? नाही. लँड म्हणजे जमीन आहे, तर सॉईल हा जमिनीचा एक भाग आहे. तर ह्या सॉईल म्हणजे मातीची तयार होण्याची जी प्रोसेस आहे ती आता आपण पाहू. द सॉईल ऑन द लँड इज फॉर्म्ड बाय अ नॅचरल प्रोसेस. जमिनीवरील जी माती आहे, सॉईल आहे, ती नॅचरल प्रोसेसनं, नैसर्गिक पद्धतीने तयार होते. ती मॅनमेड नसते. सॉईलमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स असतात, अबायोटिक कंपोनंट्स आणि बायोटिक कंपोनंट्स. कंपोनंट्स म्हणजे काय? घटक. अबायोटिक म्हणजे काय? नॉन लिव्हिंग. जसं की वॉटर, मिनरल्स, एअर हे काय आहेत? सॉईलमधले अबायोटिक कंपोनंट्स. आणि लिव्हिंग कंपोनंट्स म्हणजे बायोटिक कंपोनंट्स कोणकोणते आहेत सॉईलमधले? तर ते आहेत रिमेनंट्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेष ते काय आहेत? बायोटिक कंपोनंट्स. ही नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत, कारण तुम्हाला नेम द फॉलोइंगमध्ये अबायोटिक आणि बायोटिक कंपोनंट्स विचारू शकतात. द अबायोटिक कंपोनंट्स ऑफ सॉईल आर सप्लाइड थ्रू द वेदरिंग ऑफ बेड रॉक.
वेदरिंग ऑफ बेडरॉक म्हणजे नेमकं काय? आपल्याला माहिती बेडरॉकची जी लेअर आहे त्याच्यामध्ये मोठे दगड जास्त प्रमाणात असतात आणि सॉइल खूप थोड्या प्रमाणामध्ये प्रेझेंट असते, बरोबर. तर जे ऊन, पाऊस आणि वारा हे वेगवेगळे वेदरमधले चेंजेस आहेत, त्याच्यामुळं काय होतं, हे जे मोठे मोठे रॉक्स आहेत ते तुटले जातात, पीसेसमध्ये डिवाइड होतात आणि हे पीसेस जे आहेत त्यांचं आणखी एकदा वेदरिंग होतं आणि असं वेदरिंग होत होत फायनली काय तयार होते? सॉइल तयार होते. वेदरिंग म्हणजे काय? ब्रेकिंग डाऊन ऑफ रॉक्स, स्टोन्स इनटू स्मॉल पीसेस. आलं लक्षात? तर सॉइलमधले अबायोटिक कंपोनंट्स म्हणजे काय असतील? मिनरल्स. ओके, तर हे जे अबायोटिक कंपोनंट्स आहेत ते ह्या बेडरॉकच्या वेदरिंगमुळे सप्लाय केले जातात, कारण आपल्याला माहिती आहे बेडरॉकमध्ये काय प्रेझेंट असतात? मिनरल्स. ड्यू टू द हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन, विंड अँड रेन रिस्पेक्टिव्हली, द बेडरॉक ब्रेक्स डाऊन इनटू पीसेस. आता सांगितल्याप्रमाणे ऊन, पाऊस आणि वारा याच्यामुळे बेडरॉक हा लहान लहान तुकड्यामध्ये तुटला जातो. स्टोन्स, सँड अँड सॉइल आर फॉर्म्ड फ्रॉम दिस पीसेस. आणि या पीसेस पासून काय तयार होतात? सँड म्हणजे वाळू, माती आणि दगड आहेत ते काय होतात? तयार होतात. त्या लेअरमध्ये जिथे स्टोन, सँड आणि सॉइल तयार झाले तिथं मायक्रोब्स, वर्म्स आणि इन्सेक्ट पण असतात. मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव, वर्म्स. आपल्याला माहित असलेला वर्म कोणता आहे? अर्थवर्म म्हणजेच गांडूळ, ज्याला आपण शेतकऱ्याचा मित्र असं म्हणतो का? कारण ती जमीन भुसभुशीत करतं, बरोबर. आणि इन्सेक्ट्स, कीटक पण असतात. रोडन्स म्हणजे कुरतडणारे प्राणी, उंदरासारखे कुरतडणारे प्राणी पण इथे सापडतात. द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प्स वेदरिंग इन रॉक्स. झाडांची जी वाढणारी मुळं आहेत ती देखील या रॉक्सच्या वेदरिंगमध्ये त्या रॉक्सला ब्रेक करतात, तोडतात आणि त्याचे जे पीसेस आहेत ते आणखी डिवाइड होत होत सॉइल तयार होते. तर वेदरिंग ऑफ रॉक्समध्ये ही झाडांची जी वाढणारी मुळं आहेत ते देखील मदत करतात. द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. तर ही जी सॉइल, माती तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती स्लो असते आणि कंटिन्युअस म्हणजे अखंडित असते. एका सॉइलचा 2.5 सेंटीमीटर एवढा लेअर तयार करण्यासाठी, एवढी थिक एक लेअर तयार करण्यासाठी जवळपास 1000 वर्ष लागतात. परंतु ही लेअर डिस्ट्रॉय होण्यासाठी खूप कमी कालावधी लागतो. पूर, महापूर, त्याच्यानंतर वादळ, खाणकाम सारख्या मानवीय ॲक्टिव्हिटीज ज्या असतील त्यांच्यामुळं ही जी सॉइल आहे ती खूप कमी पिरियडमध्येच डिस्ट्रॉय होऊ शकते. त्यामुळं आपल्याला लक्षात येतं की या सॉइलचं कन्झर्वेशन करणं म्हणजे संवर्धन करणं आणि जमिनीची धूप थांबवणं किती गरजेचं आहे. कारण ही सॉइल तिचा 1-2.5 सेंटीमीटरचा लेअर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात, तर ती डिस्ट्रॉय होण्यासाठी मात्र खूप कमी कालावधी लागतो. त्याच्यामुळं आपल्याला या मातीचे संवर्धन करणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला इरोजन ऑफ लँड म्हणजे जमिनीची धूप थांबवावी लागेल. ते कसं करणार आपण? तर त्यासाठी बेस्ट रेमेडी, बेस्ट उपाय काय आहे? तर ती जी लँड आहे त्याच्यावरचा ग्रीन कव्हर वाढवणे. ग्रीन कव्हर म्हणजे काय? त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये गवत, झाड, झुडपं यांची ग्रोथ करणे. का? तर इरोजन ऑफ लँड म्हणजे जमिनीची धूप, जमिनीवरून माती उडून जाणे, निघून जाणे किंवा वाहून जाणे, ह्याला आपण काय म्हणतो? इरोजन ऑफ लँड. तर ती रिड्यूस करण्यासाठी, कमी करण्यासाठी ही झाडं झुडपं मदत करतात. त्यामुळं आपण ग्रीन कव्हर ऑफ लँड जे आहे ती इन्क्रीज केला पाहिजे. इथे एक छोटासा एक्सपेरिमेंट दिलाय. आपलं वेगवेगळ्या भागातून माती कलेक्ट करायची, सॉइल कलेक्ट करायचे आणि त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. त्यातला वेगवेगळा कलर, फील, टेक्स्चर, साईज ऑफ पार्टिकल्स यांचं ऑब्झर्वेशन तुम्ही करायचं आहे. नाव सी हिअर, डू यू नो ह्युमस इज द लेअर फॉर्म्ड ऑन सॉइल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स बाय मायक्रोब्स. ह्युमस जो आहे तो डेड प्लांट्स आणि ॲनिमल्स जे आहेत त्यांच्या डिकम्पोजिशन पासून तयार होतो. डिकम्पोजिशन म्हणजे काय? कुजणे. आणि आपल्याला माहिती आहे डिकम्पोजिशन कोण करतं? मायक्रोब्स, सूक्ष्मजीव. ह्युमस
सप्लाईज न्यूट्रियंट्स टू द सॉइल. ह्युमस काय करतं तर ती जी माती आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असणारे जे न्यूट्रियंट्स आहेत ते सप्लाय करतं. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एरेटिंग द सॉइल अँड फॉर होल्डिंग वॉटर इन द सॉइल. मातीमध्ये त्या सॉइलमध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी आणि पाणी धरून ठेवण्यासाठी या ह्युमसचा खूप उपयोग होतो. The proportion of humus in the upper layer of good fertile soil is about 33% to 50%. Proportion म्हणजे काय? बरोबर, प्रमाण. ह्युमसचं एका अप्पर लेअर म्हणजे वरच्या लेअरमध्ये ऑफ गुड फर्टाईल सॉइल. फर्टाईल सॉइल म्हणजे काय? अशी सॉइल ज्याच्यामध्ये झाड झुडूप वनस्पती क्रॉप्स खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढू शकतात. अशा सॉइलमध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रियंट्स प्रेझेंट असतात. ओके, तर अशी जी गुड फर्टाईल अशी सॉइल असते त्याच्यामध्ये त्याच्या अप्पर लेअरमध्ये जवळपास 33 to 50% एवढ्या प्रमाणात ह्युमस प्रेझेंट असतं. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट आर द कन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉइल. सॉइलमधले कन्स्टिट्युएंट्स कोणकोणते आहेत आणि त्यांचे बायोटिक आणि अबायोटिक कन्स्टिट्युएंट्स असं डिवाइड करायचं आहे तुम्ही. सी हिअर इन द ऑरेंज बॉक्स. फॉरेस्ट ऑन लँड गॉट बरीड अंडरग्राउंड ड्यू टू द ग्रेट अपहिवल्स दॅट टूक प्लेस ऑन अर्थ मेनी एजेस अगो. खूप वर्षांआधी पृथ्वीवर जी काही उलथापालट झाली त्याच्यामध्ये जे जंगल होते ते जमिनीच्या खाली गाडले गेले, बुरीड गाडले गेले. आणि अपहिवल्स म्हणजे काय? उलथापालट. तर काय झालं मग? हे जे जमिनीखाली गाडले गेलेले फॉरेस्ट्स आहे त्यांच्यापासून फॉसिल फ्युल्स तयार झाले. ह्या फॉसिल फ्युल्स पासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन आणि दुसरे युजफुल मटेरियल्स लाईक टार आणि वॅक्स हे मिळतात. आणि अशा फॉसिल फ्युल्स ज्यांच्यापासून आपल्याला या सर्व इम्पॉर्टंट गोष्टी मिळतात त्यांना आपण काय म्हणतो? क्रूड ऑइल. अशा प्रकारे आपल्याला जमिनीचा किती जास्त उपयोग आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. सी हिअर इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कोणत्या इन्स्टिट्यूट आहेत? भारतीय उपखंडामध्ये हवामानाचा अभ्यास करण्यासाठी 1875 मध्ये इंडिया मिटिओरोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच IMD नावाची इन्स्टिट्यूट जी होती ती स्थापन करण्यात आलेली. या इन्स्टिट्यूटचं मेन फंक्शन महत्त्वाचं काम काय होतं तर ती काय करायची? आपल्या हवामानाचा ऑब्झर्वेशन करायची, निरीक्षण करायची आणि मेक वेदर फोरकास्ट म्हणजे हवामानाचा अंदाज सांगणे हे त्याचं काय होतं? मेन फंक्शन. This institute also conducts the research related to changes in weather, make forecasts about rains and studies the developments related to global warming. आणि हे इन्स्टिट्यूट आणखी काय कामं करते तर ती हवामानातील होणारा बदल जो आहे त्याच्यावर रिसर्च करते, पावसाबद्दलचा अंदाज सांगते आणि ग्लोबल वॉर्मिंग विषयी ज्या काही स्टडीज आहेत त्यांचा देखील अभ्यास ही इन्स्टिट्यूट करत असते. आता सी हिअर लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन अर्थ अँड सो डज मॅन. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरील जे काही सजीव वस्तू आहेत त्या जमीन, पाणी आणि हवा या सर्वांचाच वापर करतात आणि त्याचप्रमाणे मनुष्य देखील या सर्व गोष्टींचा वापर करतो. However, the portions of these resources that are actually put to use are very small as compared to the whole earth. पण आपण पाहिलं की यापैकी या लँड, वॉटर आणि एअर आहे त्यापैकी उपयोगात येणारं जे प्रमाण आहे ते मात्र खूपच कमी आहे. आपण पाहिलं लँड, टोटल लँड किती अवेलेबल आहे अर्थवर? ओनली 29%. पोटेबल वॉटर किंवा फ्रेश वॉटर आपण अवर रिसोर्स वॉटरमध्ये बघितलं की ड्रिंकिंग वॉटर किती अवेलेबल आहे किंवा फ्रेश वॉटर म्हणू आपण जे उपयोगाचं आहे ती किती आहे? 0.3% एवढंच. ऑक्सिजन एअरमध्ये आपण सर्व जे काही कन्स्टिट्युएंट्स होते त्यांचे पर्सेंटेज बघितलेले त्यापैकी आपल्याला ऑक्सिजनचं काम माहिती आहे काय आहे ते रेस्पिरेशनमध्ये मदत करतं आणि सगळ्या लिव्हिंग थिंग्सला जगण्यासाठी इम्पॉर्टंट आहे, बरोबर. तर त्या ऑक्सिजनचं पर्सेंटेज पण किती होतं एअरमध्ये? 21%. म्हणजे काय लक्षात आलं आपल्याला की जे आवश्यक पर्सेंटेज आहे ते मात्र कमी आहे.
Even in these small proportions, the resources shown in the above table are sufficient for all living things. आणि ह्यांचं प्रमाण जरी कमी असलं या रिसोर्सेसचं, तरी देखील पृथ्वीवरील सर्व सजीवांना पुरेसं आहे. ओनली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड. पण गरज काय आहे तर माणसाने त्याचा जो ग्रीड म्हणजे काय, हावरेपणा, ते कंट्रोल करणं गरजेचं आहे. इन अदर वर्ड्स, ही मस्ट यूज दिस रिसोर्सेस ज्युडिशियसली विथ द अवेअरनेस दॅट दे आर नॉट मीन फॉर ऑल अदर लिव्हिंग थिंग्स. दे आर मीन फॉर ऑल अदर लिव्हिंग थिंग्स अँड नॉट जस्ट मॅनकाइंड. आणि मनुष्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की हे रिसोर्सेस जे आहेत ते फक्त माणसासाठीच नाही तर पृथ्वीवरील इतर दुसऱ्या सजीव गोष्टींसाठी देखील तेवढेच महत्त्वाच्या आहेत, त्यांच्यासाठी पण आहेत. तर अशा प्रकारे आपण हा चॅप्टर जो आहे अवर नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड हा इथं कंप्लीट केलेला आहे. आपण काय काय शिकलो या चॅप्टरमध्ये? नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, 3 इम्पॉर्टंट एअर, वॉटर आणि लँड अशा नॅचरल रिसोर्सेसचा स्टडी आपण केला. एअरमध्ये आपण एअरचे कन्स्टिट्युएंट्स बघितले वेगवेगळे. त्याच्यानंतर ओझोनचा जो लेअर आहे तो पाहिला, त्याला प्रोटेक्टिव्ह शेल का म्हणतात ते पाहिलं. वॉटरचे वेगवेगळे युजेस आणि त्याचा चाललेला चुकीचा उपयोग ते पाहिलं. सॉईलमधले बायोटिक कन्स्टिट्युएंट्स बघितले. आणि पूर्ण अभ्यास झाल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलं की या नॅचरल रिसोर्सेसचा वापर जो आहे तो केअरफुली आणि स्पॅरिंगली केला पाहिजे. ओके, सो इथे एक एक्झरसाइज दिली आहे शेवटी, सॉल्व इट. Thank you so much for listening peacefully.